परिषदेची गॅस दहिनी महिनाभरात सुरू होणार। उरण नगर परिषदेच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या सोयीसाठी व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन शहरातील बोरी स्मशानभूमीत गॅसवर आधारित शववाहिनीचे बांधकाम व आस्थापनाचे काम पूर्ण झाले असून गॅस कनेक्शन मिळण्यासाठी उरण नगर परिषदेतून महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडे प्रस्ताव दिलेला आहे। कंपनीने कनेक्शन देण्यासाठी बोरी स्मशानभूमीपर्यंत गॅसची पाईपलाईन टाकण्यासाठी परवाना नगरपालिकेकडे प्रस्ताव दिला असून त्यास उरण नगर परिषदेने मंजुरी दिली आहे। येत्या महिनाभरात शवदाहिनी सुरू होणार असल्याची माहिती उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी दिली आहे। उरण नगर परिषदेच्या या सुविधेमुळे नागरिकांनाही फायदा होणार आहे। उरणमध्ये बोरी येथे स्मशानभूमी असून लाकडाचा वापर करून दहन केले जात असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे पर्यावरणाला धोका न पोहोचवता दहन करण्यासाठी सुवर्ण महोत्सव नगर उत्थान कार्यक्रमाअंतर्गत 95 लाखांच्या निधीमधून हा प्रकल्प राबवला जात आहे। उरण शहरातील बोरी येथील स्मशानभूमी अनेक समस्यांनी ग्रासली आहे। उरण नगर परिषदेच्या सर्वात मोठ्या स्मशानभूमीत नव्याने गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे। त्यामुळे दहनासाठी लागणाऱ्या लाकडांमुळे होणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे। या नव्या गॅस वाहिनीमुळे धूररहित अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यामुळे लाकडांची बचत होऊन निसर्गाचेही संरक्षण होणार आहे। उरण नगर परिषद महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून गॅस विकत घेणार असून ही सुविधा ना नफा ना तोटा या तत्वावर चालवण्यात येणार आहे। महामुंबईसह दिनेश पवार, उरण। काही असंच चालेल, असंच